ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात ह्याची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये 80 पैसे करण्यात आला. एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल? ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच. पण पहिली गोष्ट, हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं, म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला. नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असते त्यांचं मिलीभगत असते. पावसाळ्याच्या 8-15 दिवस अगोदर त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नालेसफाई गेली की पावसाची वाट बघत असतात. पाऊस आला की तो कचरा वाहून जातो आणि यांची नालेसफाई झाली, हातकी सफाई. त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही, कोणी केलेलीच नाही. ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं. माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला 10 वेळा फोन करतो आहे. हो साहेब, करतो ना साहेब, झालं, उचललं साहेब, केलं साहेब. नालेसफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या 20 वर्षाचा प्रॉब्लेम आहे. वंदना सोसायटी, गजानन महाराज चौक, आता बाजारपेठ. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत, भरणी केली गेली आहे. आत्ता कळव्यामध्ये मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिकनगरमध्ये. तिथे स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे, त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे. तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिला आहे. आता त्या पाईपमधनं पाणी जाणारच नाही, परत तिथे पाणी तुंबणार. म्हणजे अधिकारी झोपतात काय? भरणी कुठे होते, काय होते, भरणी येते कशी गावामध्ये? आता कवश्याच्या बाजूला, शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाही आहेत. परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल. कवश्याला आलो तर मोठे मोठे नाले आहेत, साफच झालेले नाहीत. बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे, त्याला 4-5 वेळा फोन करून सांगितलं, अरे नाले साफ करून घे. हो ना साहेब, करतो ना साहेब. काही केलेलं नाही. नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो ऐकतो तरी, माणसं तरी पाठवतो. पण एकंदरीतच नालेसफाई तुम्ही 20% कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नालेसफाईमध्ये येईल? मुळतः तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे. नालेसफाईत हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे. आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटोळं होतं. ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये, मुंब्रा, कौसा, दिवा, नौपाडा म्हणजे हेच वंदना टॉकीज, गजानन महाराज चौक, बाजारपेठ, हे सगळं राबोडीमध्ये, हे सगळ्याकडे महानगरपालिका लक्ष कधी देणार? आणि वर्षानुवर्ष भरतच आहे. म्हणजे एखादा प्लॅन करून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा. यांना फक्त बिल्डरला मार्ग कसे करून द्यायचे एवढंच माहिती आहे, बाकी काही माहीत नाही आपल्या महानगरपालिकेत. महापालिकेच्या तिजोरीमध्ये कुठं खळखळ आहे का? कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायला पैसे बघा, त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? महानगरपालिकेचा खर्च काय मी केला आहे काय? ज्यांनी केला आहे त्यांना विचारा ना. ज्यांनी केला त्यांना विचारा की महानगरपालिकेचा पैसा गेला कुठे? आम्ही काय खर्च करायला लावत नाही. मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणे अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे. बदललं ना ठाणे, एवढं पाणी तुंबलं ना. आता स्विमिंग पूल नको, पुढचे 4 महिने नाल्यातच पोहूया. जाऊ नका नाल्यात पोहायला, पाणी असतं जाल वाहून. होर्डिंग्स देखील जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत, ज्याच्यामुळे जशी घाटकोपरला घटना घडली त्याचप्रमाणे ठाण्यात देखील होण्याची शक्यता आहे. याच्यात महानगरपालिकेने लक्ष घालावं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे नालेसफाई. नालेसफाई कित्येक वर्ष मी सांगतो आहे की एकतर काही भागांमध्ये नालेसफाई 2दा झाली पाहिजे. जसं कौसा आणि मुंब्रा आहे, तिथे नालेसफाई 2दा झाली पाहिजे, कारण तो स्लम एरिया आहे. लोक नाल्यातच कचरा टाकतात. परत डोंगरावरनं पाणी येतं आहे, पुढे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत. इतक्या अवघड परिस्थितीमध्ये असताना जर महानगरपालिकेचे अधिकारी लक्षच देणार नसतील तर कसं व्हायचं? छोटी छोटी गटारं साफ केली जात नाहीत.
त्याच्यातनं पाणी जाऊ शकत नाही, मग शेवटी पाणी रस्त्यावर येतं आणि लोक त्यांना नाही आम्हाला शिव्या घालतात. आमचा काय संबंध नाले सफाईशी? हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे. पण माझ्यासारखा माणूस वारंवार पाठपुरावा करतो. मी आज सकाळी पण बोललो की अहो ते कॉन्ट्रॅक्टरला सांगा धडाधड रात्रंदिवस काम करून तो कचरा उचलायला. तर कॉन्ट्रॅक्टरही राजा महाराज आहे, 10 वाजता काम सुरू करतो, 6 वाजता बंद करून टाकतो. तसं काय मंत्रालयातली नाली सफाई करतो येतो. सफाई करणार होते, रोबोट घेऊन टेक्नॉलॉजी वाढवून. अरे बाबा, रोबोटनी करा नाहीतर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करा. आम्हाला काही तिची पडलेली नाही, नाले साफ करा. सर चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलेलं आहे आणि भाजपला एकट्याला 241 सीट मिळाल्यात, सगळ्यांना मिळून समोरच्यांना 231 मिळाल्यात. हे टिकणार आहेत का? असं आहे, भाजपच्या 117 जागा या फक्त 1000 वोटाच्या आतमध्ये आहे. मी जे EVMवरती मी बोट ठेवत असतो ना ते इथे, त्यांच्या काहीतरी 51 जागा अजून 2000च्या आतमध्ये आहेत. म्हणजे 150 जागा तर त्यांच्या अशाच गेल्या. काय सांगते ते आम्हाला? आमच्या जागा लाखोंच्या फरकाने निवडून आल्यात. महाराष्ट्रातलीच परिस्थिती बघा. तुमचे जे खासदार 2.5, 3, 3.5 लाख मतांनी निवडून आले होते ते आता असे लटकत निवडून आलेले आहेत. आणि मग काहीतरी दुसऱ्यांवरती आरोप करायचे, हे निघालं ते निघालं, ऑर्डर निघाली, अमुक निघाली. चंद्रकांत दादाचं म्हणणं आहे की युती तोडून काय मिळालं उद्धव ठाकरेंना, त्यांच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढली. एक जिथं होती तिथं अनेक ठिकाणी त्यांचे खासदार आले. मला काय तिथे त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. ते ठरवण्यास उद्धव ठाकरे समर्थ आहेत. तुम्ही एखाद्या तुम्ही युती धर्माला खरंच मानता का? युती धर्म पाळता का? युती धर्मातल्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान ठेवता का? हे बघा ना, तुमच्यावर कोण युती करेल? एकनाथ शिंदेंचे 7 खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचे, त्यांना मंत्रिपद किती दिलं तुम्ही? एक राज्यमंत्री. कुमारस्वामींना किती दिलं? चिराग पासवानला किती दिलं? एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री. आता चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे जर एका ह्याच्यावर आहेत तर चिराग पासवानला तुम्ही 2 देता आणि एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही एक राज्यमंत्री घ्या आणि जा घरी सांगता. बरोबर नाही. समतोल साधला पाहिजे ना. जेव्हा काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा 4ला 1 मंत्रिपद, एक फॉर्म्युला ठरतो ना की आपल्या सोबत आलेल्या सहकारी पक्षांसाठी एक फॉर्म्युला ठरलेला असतो की आमच्या एवढ्या सीट आहेत, 100 समजा 200 सीट आहेत, तर आम्हाला 10ला 1 मिळेल, म्हणजे 20 मंत्री आमचे होतील. जे समज आमच्याबरोबर आलेले पक्ष आहेत त्यांनाही 10ला 1 मिळेल. काहीतरी फॉर्म्युला लावा. इथे तो हम सरकारी सो काय था. आणि शिंदे साहेब काही बोलू शकत नाहीत, तरी नशीब त्यांचा बाळने बोलले. असं नाही करायचं. हे बरोबर नाही. हे इथेच कोएलिशन गव्हर्नमेंट चालवायला मराचा मोठेपणा लागतो. मलाच सगळं हवं, हे कोएलिशन गव्हर्नमेंटकडे चालत नाही. दादांना देखील बनवलं गेलं का? त्यांना प्रफुल्ल पटेलला करायचं होतं. दादांच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही. 24 वर्ष शरद पवारांनी समर्थ नेतृत्व दिलं. अजित पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे शरद पवारांप्रती. हे चांगलं आहे ना. म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं ओघाओघाने त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी ही त्यांचीच आहे. मला हे बरं वाटलं. म्हणजे त्यांची म्हणजे शरद पवारांची. मोहन भागवत म्हणतात आहे मणिपूर हिंसेमध्ये भरपळत आहे, प्राथमिकता देऊन त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि मणिपूरचा मार्ग ते प्रश्न मार्गी लावला पाहिजे. बघूया आता केंद्रात RSSचं तरी ऐकलं जातं की नाही. आम्ही तर ओरडून कंटाळलो आहोत. आता स्वतः मोहन भागवतजी बोललेत. बघूया आता काय होतं. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांमुळे सरकारला मोठा फटका पडलेला आहे. त्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांना गुंजवण्याचं काम जे आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडनं सुरू झालं. आता राहिले किती दिवस महाराष्ट्राच्या इलेक्शनला? आज पहिला पाऊस सुरू झाला. आज तारीख काय? 11 जून ते 11 जुलै, 11 जुलै ते 11 ऑगस्ट, 11 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता द्यायचं असतं. हे आधीच द्यायचं असतं. वर्षभरापूर्वीच हे प्लॅनिंग करायचं असतं. तुम्हाला पक्ष फोडण्यात टाईमच नव्हता. तुम्हाला तुमची पॉलिटिकल आरेरावी दाखवण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळच मिळत नव्हता.
जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आम्हाला, जेव्हा आमची विरुद्ध अजित पवार सुनवाई चालू होती तेव्हा अजित पवारांकडेच्या वकिलांकडे बघून त्यांनी सांगितलं होतं, डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड, दे एक्झॅक्टली नो व्हॉट इज हॅपनिंग इन द स्टेट. हे त्यांची वाक्य आहेत. त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं वाक्य होतं की डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड. हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलेलं वाक्य मी इथे म्हणून दाखवतो आहे. त्यांनी हे पण सांगितलं की चिन्ह हिरावणं, पक्ष फोडणं ह्याच्याने पाकिस्तानमध्ये काय झालं ते असं म्हणाल, पाकिस्तानचं नाव नाही घेतलं, की अ कंट्री नेक्स्ट टू आवर बाउंड्री इज फेसिंग प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ स्नॅचिंग ऑफ अ सिम्बल अँड डिरेकग्नायझिंग इट. इतकं स्पष्टपणे काही काही गोष्ट सुप्रीम कोर्ट बोलून गेलेलं आहे. आता त्याच्यावर काय चर्चा करेल, आता कोर्टामध्ये आम्ही जाऊ 14 मार्चला, आपलं 14 जुलैला, तेव्हा बघू. सर सर, मुख्यमंत्री भटकती आत्मा एकनाथ असं शरद पवारांना म्हणाले होते. मला ती भटकती आत्मा तुम्हाला सोडणार असं पवार म्हणालेत काल राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये. एक तर पहिली गोष्ट म्हणजे भटकती आत्मा म्हणणंच चूक आहे. भटकती आत्मा म्हणजे जो माणूस मरतो त्याच्या अतृप्त इच्छा राहिल्या तर भटकती आत्मा असते. मला ह्या विषयावर जास्त बोलायचं नाही, पण एखाद्या ज्येष्ठ 84 माणसाबद्दल शरद पवार फार गांभीर्याने अशा टीका घेत नाही. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. पण तुम्ही शरद पवार मरणार आहेत किंवा मेले आहेत असं गृहीत धरून जेव्हा भटकती आत्मा बोलता तेव्हा मराठी मनाला आवडत नाही. मराठी माणूस हा कधीही कोणाच्या निधनाविषयी चर्चा करत नाही की तो मरावा. मराठी संस्कृती म्हणजे मरणानंतर मरणांती वैरण काय ते संस्कृतमध्ये आहे की मरणानंतर सगळं वैर संपलं. तर आपण ती भटकती आत्मा वगैरे वगैरे काय काय बोलता, शेवटचं भाषण कधी होणार, काय होणार. आता झाली निवडणूक संपली, आता या विषय बंद करायला पाहिजेत. विधानसभा येते, विधानसभेवर बोलूया. हे भटकती आत्मा हा शब्द हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी असं देखील उल्लेख केला होता. मात्र जनतेने खरं दाखवून दिलं त्यांचं. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, जनतेने मतपेटीद्वारे दाखवून दिलं की जन्माला घातलेली राष्ट्रवादी जिची 25 वर्ष पूर्ण झाली ती पवार साहेबांचीच आहे. ह्याच्यावर शिक्कामोर्तब कालच्या सभेनेही झाला आणि जनतेने मतपेटीतनं पण सांगितलं. सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची एक बैठक वर्षावर पार पडली. त्याच्यामध्ये आमदारांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला भाजपने अंतर्गत सर्वे दाखवून काही तिकीटं कापायला लावली, विधानसभेला त्यांची घुसखोरी नको किंवा त्यांचं आपण ऐकायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तिकीटं कापू नका. भाजपचं ऐकायचं नाही, त्यांना हस्तक्षेप डेअरिंग स्टेटमेंट आहे. चला विधानसभेसंदर्भात कशा प्रकारची तयारी असणार आहे? काल अजून आत्ता कुठे काल अजून 8 दिवसही झाले नाही निकाल लागून. बसू तर द्या आम्हाला. अजित पवारांची दयनीय अवस्था आहे. येत्या विधानसभेला त्यांचं भवितव्य शून्य असेल अंजली दमाने म्हणते. असं कोण म्हणते? अंजली दमानिया. अंजली दमानिया ना, त्या स्पष्ट बोलतात. आता काय त्याच्यावरती मी माझ्याकडनं कशाला अपेक्षा करते की मी काही बोलू. एवढंच माझं एक सांगणं आहे, राजकारणात कोणीही संपत नसतं. तुम्ही कितीही कोणालाही संपवायचा प्रयत्न केलात तरी तो संपत नसतो. शरद पवारांना संपवायचे सगळ्या बाजूनी प्रयत्न झाले. शरद पवार आज महाराष्ट्राचे ते काय सुदर्शन चक्र घेऊन उभा राहिलेला कृष्णासारखे दिसत आहेत. आणि हे सगळे शिशुपाल ज्यांचे गुन्हे झाले होते त्यांचा नायनाट झाला. सर आमच्या हातात भोपळा असं संजय राऊत म्हणाले होते, तर विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय असणार असा प्रश्न सुनील तटकरे यांनी विचारला. काय आमच्या हातात? म्हणजे तटकरेंच्या हातात भोपळा आलाय असं संजय राऊत म्हणाले होते, तर विधानसभेनंतर संजय राऊतांच्या हातात काय असणार? महाराष्ट्राचं सरकार असेल. भाजप राष्ट्रीय अध्यक्षाचा नवा चेहरा असणार आहे. नवीन चेहरा पण ते नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामधून ठरणार. संघाचा सरकार हा मोहन भागवत आहे, त्यांना विचारा. काल त्यांनी चांगलं भाषण केलं आहे. देशातल्या राजकीय परिस्थितीबाबत बोललेत आणि राजकारणात सत्ताधाऱ्यांना किंवा कुठल्याही कोणालाही अहंकार नसावा हे त्यांचं वाक्य खूप काही सुचवून जातं.
ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.